नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या या स्थानाची सर्वात मोठी खासियत म्हणजे हा संपूर्ण परिसर आकाशातून पाहिला तर अगदी ओम या पवित्र अक्षरासारखा दिसतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सुंदर मंदिराचे दर्शन घेणार आहोत आणि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेल्या माधंता बेटावर वसलेले आहे. पौराणिक कथानुसार विंध्याचल पर्वताने भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली होती आणि त्याच्या इच्छेवरूनच महादेव येथे ओंकारेश्वर रूपात प्रकट झाले. नर्मदा नदीच्या संत प्रवाहाच्या कुशीत वसलेले हे मंदिर इथला निसर्ग खरोखरच मन थक्क करणार आहे. इथे आल्यावर मुख्य मंदिराच्या दर्शनासोबतच ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे देखील तितकेच महत्त्वाचे मानले जाते, जे नदीच्या दुसऱ्या तीरावर आहे. या दोन्ही दर्शनांशिवाय ही यात्रा अपूर्ण मानली जाते. नर्मदा नदी पार करण्यासाठी तुम्ही बोटीचा प्रवास करू शकता आणि या सुंदर झुलत्या पुलावरून देखील चालू शकता. इथल्या घाटावर पवित्र स्नान करणे आणि संध्याकाळची नर्मदा आरती अनुभवणे हा एक अतिशय भारावून टाकणारा अनुभव आहे. ओंकारेश्वर जवळच नर्मदा नदी आणि कावेरी नदीचा पवित्र संगम होतो. नर्मदा नदी ही भारतातील प्रमुख नदी आहे, तसेच कावेरी नदी ही तिची उपनदी मानली जाते. या संगमाच्या ठिकाणाला कावेरी संगम किंवा संगम घाट असं म्हणतात. मित्रांनो, ओंकारेश्वराची आणखीन एक सर्वात मोठी आणि पवित्र खासियत म्हणजे इथेच नर्मदा आणि कावेरी नदीचा संगम होतो आणि ओंकारेश्वरची 7 किलोमीटरची परिक्रमा करताना हे संगमाचे ठिकाण लागते. या संगमावर स्नान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते आणि इथला निसर्गही मनाला भुरळ पाडणार आहे. ओंकारेश्वर मंदिर हे उत्तर भारतीय नागर शैली आणि मराठा स्थापत्य शैलीचा एक उत्तम नमुना आहे. हे मंदिर एकूण 5 मजली असून प्रत्येक मजल्यावर वेगवेगळ्या देवतांची स्थापना करण्यात आली आहे. सर्वात खाली मुख्य ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे, त्यानंतर महाकालेश्वर, वैद्यनाथेश्वर, सिद्धनाथेश्वर आणि सर्वात वर गुप्तेश्वर मंदिर आहे. मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे इथला भव्य सभा मंडप. हा मंडप तब्बल 60 महाकाय दगडी खांबावर उभा आहे. या खांबावर केलेले राक्षस आणि पौराणिक कथांचे कोरीवकाम इतके बारीक आणि सुंदर आहे की तुम्ही पाहतच राहाल. स्थानिक मऊ लाल दगडांचा वापर इथे मंदिराच्या बांधकामासाठी केला गेला आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.